नमस्कार, जय विशेष मध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। महाविकास आघाडीला गेल्या काही महिन्यांपासून मोठे धक्के बसतायत। राष्ट्रवादीत पडलेली फूट, शरद पवारांच्या हातून गेलेला पक्ष, काँग्रेसमधून अनेक मोठ्या नेत्यांनी महायुतीतल्या घटक पक्षांमध्ये केलेला प्रवेश, कोकणातून शिवबाठातून दळवींनी भाजपात केलेला पक्षप्रवेश आणि आता नाशकात माजी मंत्री बबन घोलप यांचा शिवबाठाला दणका। माजी मंत्री बबन घोलप यांनी शिवबाठाच्या प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा दिलाय। नक्की काय दुखणं आहे बबन घोलप यांचं, पाहूयात आजच्या जैन विशेष मध्ये। गेल्या काही वर्षांपासून नाशिकमध्ये शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीने घोलप यांचं नेतृत्व दुर्लक्षित झालं। अनेक महत्त्वाच्या निर्णयांमध्ये त्यांना डावलण्यात आलं। याचा परिणाम असा झाला की त्यांनी स्वतःहून बैठकांना येणं टाळण्याचं धोरण स्वीकारलं। त्यामुळे आता ही परिस्थिती अशी असताना त्यांनी शिवबाठा सोडण्याचा निर्णय घेतल्यास आश्चर्य वाटायला नको, अशी भावना त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त होताना दिसतेय। दरम्यान बबन घोलप यांचा आत्तापर्यंतचा प्रवास नक्की कसा आहे आपण पाहूयात। मनोहर जोशी मंत्रिमंडळात समाज कल्याण मंत्री म्हणून ते कार्यरत होते। 5 वेळा देवळाली मतदारसंघाचे आमदार, पहिल्याच विधानसभेत थेट मंत्रीपदी, शिवसेना विस्तारित करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा। प्रशांत हिरे, उत्तमराव ढिकले, माणिकराव कोकाटे या मूळ काँग्रेसच्या नेत्यांना शिवसेनेत आणण्याचं काम त्यांनी केलं। राजकारणासोबतच कला क्षेत्रातही त्यांचं मोठं योगदान। तर शिवसेनेचे 25 वर्ष आमदार राहिलेले ठाकरे गटाचे उपनेते तथा माजी मंत्री बबन घोलप यांनी शिवबाठाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला। घोलप हे शिर्डी लोकसभा मतदारसंघात उमेदवारीसाठी इच्छुक होते। राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या मागण्या मांडण्याच्या निमित्ताने अलीकडेच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती। तेव्हापासूनच घोलप यांच्या पक्षांतराची चर्चा सुरू झाली। शिर्डी लोकसभा संपर्क प्रमुख पदावरून अकस्मात आपणास काढून अपमानित करण्यात आलं आणि नेमलेले पदाधिकारी बदलले गेले, असं यावेळेस बबन घोलप यांनी म्हटलं। बबन घोलप यांनी या संदर्भात दाद मागूनही नेतृत्वाकडून कुठलंही उत्तर मिळालं नसल्याची तक्रार घोलप यांनी केलेली आहे। दरम्यान राजीनामा देत घोलप यांनी नक्की काय तक्रारी केलेल्या आहेत आपण पाहूयात। मी आज माझ्या शिवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे, कारण आजपर्यंत शिवसैनिक म्हणून मी निष्ठेने काम केलं। मला पक्षाने अर्थात संघटनेने जे सांगितलं ते प्रामाणिकपणे केलं। पण अचानकपणे शिर्डी लोकसभा संपर्क प्रमुख पदावरून मला काढून मला अपमानित करण्यात आलं व मी ज्या निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना काढून टाकलं होतं व नवीन पदाधिकारी नेमले होते त्यांनाही बदलण्यात आलं, हे कितपत बरं आहे? सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकनिष्ठ शिवसैनिक अमर कतारीला कुठंच ठेवलं नाही। विशेष म्हणजे ज्या 6 विधानसभा संपर्क प्रमुखांनी लेखी कळवलं होतं की जे जुने पदाधिकारी कसे बिनकामाचे आणि विकाऊ आहेत, ते लक्षात घेऊन सुद्धा त्यांना परत घेऊन पदे दिली नाही आणि हे सर्व पाहून मी अचंबित आहे। नेमकं माझं काय चुकलं ते समजलं नाही। मी याबाबत दादही मागितली पण काहीच उत्तर मिळालं नाही। माझी वकिली करणारेही गप्प आहेत, त्यापेक्षा आपण थांबून घेणं महत्त्वाचं वाटतं, म्हणून मी माझ्या शिवसैनिक पदाचा राजीनामा देत आहे। दरम्यान माजी मंत्री बबन घोलप यांच्या नाराजीची कारणं नक्की काय आहेत, सांगतायत आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर, पाहूयात। मागच्या अनेक महिन्यांपासून बबनराव घोलप हे आपल्या पक्षामध्ये नाराज होते, कारण ते गेल्या अनेक महिन्यांपासून शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये काम करत होते आणि त्याच लोकसभा मतदारसंघातून हे निवडणूक लढवण्याचा सुद्धा त्यांनी निर्णय घेतलेला होता। पण मध्यंतरी जे उद्धव ठाकरे यांनी भाऊसाहेब वागचौरे जे तिथे बबनराव घोलप यांचे प्रतिस्पर्धा होते
ते अचानक पक्षामध्ये आल्यानंतर किंवा पक्षामध्ये घेतल्यानंतर ते हे बबन घोलप जे आहेत ते हे नाराज होते अशा पद्धतीच्या बातम्यासुद्धा होत्या आणि या सगळ्या मुद्द्यावरती त्यांनी जाऊन पक्षश्रेष्ठी असेल किंवा वरिष्ठ नेत्यांशी सुद्धा चर्चा केलेली होती। मी गेल्या अनेक महिन्यांपासून या मतदारसंघात काम करतोय आणि मला इथून जे आहे निवडणूक लढवायचं आहे आणि मला तिकीट हवं आहे अशा पद्धतीची भूमिका त्यांनी वरिष्ठांकडे मांडलेली होती। पण या सगळ्या संदर्भात कुठल्याही प्रकारचं निर्णय झालं नाही आणि त्यामुळेच ते नाराज होते आणि अनेक महिन्यांपासून ते पक्षातसुद्धा फार ॲक्टिव्ह होते। असं एक हे जे चित्र आहे ते आपल्याला नाशिकमध्ये बघायला मिळालं होतं आणि त्याच प्रमुख कारणावरून त्यांनी आज आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचं एक माहिती पुढे आलेली आहे। आता ते नेमकं कुठल्या पक्षात जातात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। एकनाथ शिंदे गटात ते जातील अशाही पद्धतीचं माहिती मिळत आहे। पण शिर्डी लोकसभा मतदारसंघावरून ते नाराज होते आणि त्याच नाराजीतून त्यांनी हे राजीनामा दिल्याचं आपल्याला कळत आहे। तर गेल्या 4 दशकांपासून शिवसेनेसोबत असलेल्या घोलप यांनी पक्षफुटीनंतर ठाकरे गटासोबत राहण्याचा निर्णय घेतला। त्या आधीपासूनच त्यांना अनुसूचित जातीसाठी राखीव शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसेना उमेदवार म्हणून पुढे करण्याच्या हालचाली सुरू झाल्या। त्यांनीही तयारीला सुरुवात केली। मात्र भाऊसाहेब वागचौरे यांच्या शिवबाठातील प्रवेशानंतर त्यांच्या उमेदवारीच्या चर्चा रंगल्याने घोलप यांच्यातील अस्वस्थता वाढली। त्यांनी मातोश्रीवर दाद मागण्यासाठी धाव घेतली, मात्र त्यांची दखल न घेता त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आणि आता त्यांनी शिवबाठाला रामराम केलाय। तर ही संपूर्ण राजकीय परिस्थिती का निर्माण झाली? आता घोलप यांचे प्रतिस्पर्धी नक्की कोण आहेत सांगतात राजकीय विश्लेषक। पाहूयात। आपण जर बघितलं तर बबनराव घोलप यांना शिर्डी मतदारसंघातनं लोकसभा मतदारसंघातनं इंटरेस्ट दिसतोय आणि शिर्डीमध्ये जे भाऊसाहेब वागचौरे आहेत तर ते उमेदवारीसाठी इच्छुक आहे आणि जवळपास उद्धव ठाकरेंच्या गटाने त्यांना उमेदवारी देण्याचं निश्चित केलेलं आहे। आपण काल परवाचा जो उद्धव ठाकरेंचा जो शिर्डीत झालेला दौरा जर बघितला तर पूर्ण वेळ हे भाऊसाहेब वागचौरे त्यांच्यासोबत होते। म्हणजे त्यांनी जो पाहणी दौरा केलेला आहे शिर्डीचा तर उद्धव साहेबांसोबत भाऊसाहेब वागचौरेच दिसले आणि गेल्या वर्षभरापासून हे घोलपांना जवळपास साईड ट्रॅक केलेलं दिसतंय। जर कोर्टाचा जो निकाल लागला होता जो 6 वर्षापूर्वी की 6 वर्षासाठी त्यांना बंदी घातलेली होती इलेक्शन लढायला, त्यानंतर त्या निकालानंतर आता घोलपांना उद्धव ठाकरेंच्या गटाकडून होप्स होते, परंतु त्यांना असं लक्षात यायला लागलं की शिर्डीमध्ये आपलं काही आता शिजणार नाही। नाशकात बुधवारी शिवबाठाचे आमदार आदित्य यांचा दौरा होता। आदित्य नाशिक रोड इथे जाहीर सभा घेत होते। या सभेला माजी मंत्री बबनराव घोलप, योगेश घोलप, माजी महापौर नैना घोलप उपस्थित नव्हते। त्यामुळे या सभेतच अशी चर्चा सुरू झाली की बबनराव घोलप यांनी आता शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय आणि दुसऱ्या दिवशी आदित्य यांची पाठ फिरताच घोलप यांनी राजीनामा दिला। त्यामुळे नाशिक रोड आणि देवळाली मतदारसंघात राजकीय चर्चांना उधाण आलं। बबनराव घोलप 2 दिवसात निर्णय घेणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती समोर येते। बबनराव घोलप यांनी सोमवारी मुंबई इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट सुद्धा घेतली होती। दरम्यान आता बबनराव घोलप यांच्या शिवसेनेत प्रवेशामुळे शिवसेनेला कशी ताकद मिळेल सांगतायत आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर। पाहूयात। बबन घोलप हे नाशिकमधले शिवसेनेचे एक महत्त्वाचे नेते आहेत, कारण माजी मंत्री ते राहिलेले आहेत आणि गेल्या अनेक वर्षांपासून ते शिवसेना पक्षात काम करत होते। पण अचानक त्यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघावरून राजीनामा देऊन एक वेगळी भूमिका घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। ते खरं तर एकनाथ शिंदे गटात जातील अशा पद्धतीचं माहिती आहे आणि त्यांनी एकनाथ शिंदे गटात गेल्यानंतर निश्चितच शिंदे गटाची जी ताकद आहे नाशिकमधली ती एकूणच वाढणार आहे, कारण देवळाली मतदारसंघावरती एक मोठा वर्चस्व असेल किंवा एक ताकद जी आहे ते बबन घोलप यांची आहे आणि हे नाशिक लोकसभा मतदारसंघात त्यांची एक मोठी ताकद असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। आगामी ज्या लोकसभा निवडणुका आहेत त्या लोकसभाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना एकनाथ शिंदे गटाला एक मोठी ताकद जी आहे ते बबन घोलप यांच्या माध्यमातून मिळणार आहे, कारण गेल्या अनेक वर्ष ते या देवळाली मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे। 5 वेळा ते आमदार म्हणून या देवळाली मतदारसंघात हे निवडून आलेले आहेत आणि देवळाली मतदारसंघ हे नाशिक हे लोकसभा मतदारसंघात येतो। त्यामुळे
त्यामुळे हे निश्चितच नाशिक हे लोकसभा मतदारसंघात ते शिवसेना एकनाथ शिंदे गटात आल्याने हे निश्चितच त्यांची ताकद वाढणार आहे। एक महत्त्वाचे नेते खरं तर बबन घोलप हे नाशिक जिल्ह्यामधले आहेत, पण गेल्या अनेक महिन्यांपासून ते उद्धव ठाकरे गटात हे नाराज होते। शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये ते काम करत होते, पण अचानक तिथे भाऊसाहेब वागचौरे यांना हे पक्षात ज्यात उद्धव ठाकरे यांनी घेतल्यामुळे ते नाराज असल्याच्या अनेक बातम्या आलेल्या होत्या आणि त्याच मुद्द्यावर त्यांनी अनेक वेळा वरिष्ठांशी चर्चा केली होती। मुंबईमध्ये जाऊन उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली होती, पण यातून काही मार्ग निघाला नाही आणि अखेर त्यांनी आज आपल्या पदाचा सदस्यत्व पदाचा राजीनामा देऊन एक वेगळी भूमिका घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि जर कदाचित ते एकनाथ शिंदे गटात गेले तर हे निश्चितच नाशिकमध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गटाची ताकद वाढणार आहे। दरम्यान बबन घोलप यांच्या राजीनाम्यासंदर्भात आदित्य यांची आलेली प्रतिक्रिया आपण पाहूयात। नाराज असलेले बबनराव घोलप यांनी काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती। येत्या 2 दिवसात ते शिंदेंच्या नाही, मी त्यांच्यावर काही बोलणार नाही। मला वाटतं आपण पाहत असाल सामान्य नागरिक हा उद्धव साहेबांसोबत आहे, प्रामाणिक जे लोक आहेत ते आमच्यासोबत आहेत। बबनराव घोलपांची नाराजी दूर करण्यात आपल्याला अपयश आले, कारण मी कुठेही प्रयत्न काही करत नाहीये। महत्त्वाची गोष्ट हीच आहे, आमचा प्रयत्न हाच आहे की दिल्ली समोर झुकणाऱ्याला आम्ही सत्तेत बसू देणार नाही। आपण पाहत असाल सगळीकडेच देशभरात अस्थिरता आहे, प्रत्येक राज्यात अस्थिरता आहे। भाजप प्रणित जिथे जिथे सरकार आहेत किंवा भाजपची सरकार आहेत तिथे अस्थिरता आहे आणि आम्हाला स्थिर चांगलं सरकार महाराष्ट्राला द्यायचं। जसं महाविकास आघाडीत आपण पाहत होतात चांगलं काम चाललेलं ते आम्ही करू। तर काही महिन्यांपासूनच घोलप हे नाराज असल्याची चर्चा सुरू होती। शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी ते इच्छुक होते, पण माजी खासदार वागचौरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्याने उमेदवारीविषयी साशंकता व्यक्त होऊ लागली। यात सुमारास शिर्डी संपर्क प्रमुख आमदार सुनील शिंदे यांची नियुक्ती झाली। आपल्याला विश्वासात न घेता नियुक्ती झाल्याचं सांगत घोलप यांनी शिवसेना उपनेते पदाचा राजीनामा दिला। या घटनाक्रमापासून पक्षापासून अंतर राखून होते। नेत्यांचे दौरे झाले तरीही घोलप दृष्टीपथास पडत नव्हते। त्यांचा मुलगा माजी आमदार योगेश घोलप अधूनमधून कार्यक्रमात हजेरी लावत असे, पण बुधवारी आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यात घोलप पितापुत्र दोघेही अनुपस्थित होते। तर शिर्डी लोकसभेसाठी हे घोलप इच्छुक आहेत। दरम्यान आता घोलप यांनी राजीनामा दिल्यानंतर नक्की काय घडेल शिर्डी लोकसभा मतदारसंघात सांगतायत राजकीय विश्लेषक, पाहूयात। थेट लढत होऊ शकते। घोलप आणि वागचौरे हे जे पारंपरिक प्रतिस्पर्धी आहे, ॲक्च्युली हे उमेदवारीसाठीची ही स्पर्धा असायची, परंतु आता कारण शिवसेनेच्या माध्यमातून घोलपांनी संपर्क प्रमुख म्हणून तिथं शिर्डीमध्ये 5 वर्ष काम केलेलं आहे। शिर्डी मतदारसंघ त्यांनी पिंजून काढलेला आहे आणि उमेदवारीच्याच दृष्टीने त्यांनी आजवरची तयारी केलेली आहे। त्याच्यामुळे ही थेट लढत म्हणजे उद्धव सेना विरुद्ध शिंदे सेना अशी ही लढत होईल असं दिसतंय। जय विशेषमध्ये वेळ झालेली एका विश्रांतीची, कुठेही जाऊ नका, बघत रहा जय महाराष्ट्र।